सर, मी अमरावतीहून आली आहे आणि जेव्हापासून मला कळतं, मी वाचायला सुरुवात केली तेव्हापासून मी व्याख्यानाच्याद्वारे सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करते. सर, तुमची ही मालिका जी आम्ही सगळ्यांनी बघितली आहे, कुठेतरी एक ब्रेक लावण्याचा प्रयत्न त्या मालिकेला झाला. कालही जी काही वृत्ती होती त्या वृत्तींनी सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकण्याचा प्रयत्न केला, महात्मा फुलेंवर त्यांचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि आज देखील ह्या सगळ्या गोष्टी होते. त्यांच्या विचारांना कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम होते. असं नेहमी का होते? का त्यांचे विचार आजही तेवढे स्वीकारले जात नाही आहे? हे खूप प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे त्या काळातही पटणं, रुचणं, पचवणं हे फार अवघड होतं आणि आजच्या काळातही अनेक गोष्टी याविषयी बोलता येतील. पण त्या पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की का झालं, कोणी केलं, कशामुळे झालं, यापेक्षा महाराष्ट्राचा DNA हा रडण्याचा नाही, लढण्याचा आहे. आणि मग आपली रेषा मोठी करायची आहे, आपण आणखी दिमाखात हे सांगायचं आहे. आणि म्हणून थेट मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर आपण सावित्रीमाईचा हा इतिहास, सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतून घेऊन येतो आहे. आणि 20 जूनपासून म्हणजे पहिल्यांदाच मनोरंजन विश्वात घडतं आहे. ती मालिका बंद झाली आणि त्याच आठवड्यात आपण ठामपणे यूट्यूब चॅनलवर तोच इतिहास, आणखी दिमाखात पुढची गोष्ट जी सांगितली नाही ती घेऊन येतो. आणि सर, आज आपण जे बघतो, ज्यावेळेस सावित्रीमाईंचा फोटो आपण बघतो, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा फोटो आपण बघतो, एक स्वाभिमानी आणि एक बाणेदार व्यक्तिमत्व दिसतं. त्यांनी त्यावेळेस त्या काळात अशा व्यवस्थेला तडा देण्याचं काम केलं की जिथं कोणी हात टाकायचा देखील प्रयत्न करत नव्हता. आज अनेक प्रकरणं घडतात. दिशा शर्मासारखं असं प्रकरण घडतं की जे घरगुती हिंसाचाराला बळी पडते. अनेक प्रकरणं आहेत. तर मला असं वाटते की या मालिकेच्या माध्यमातून सगळ्या मुलींना नेमकं काय शिकण्यात येईल? मी काय असं म्हणतो की जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही. त्यामुळे आज आपण ज्या ठिकाणी पोचलो आहे, या ठिकाणी पोचण्यासाठी कोणीतरी काय कष्ट उपसलेत, कोणीतरी काय बलिदान दिलं आहे, याची जेव्हा कृतज्ञतेची भावना मनात असते ना, तेव्हा त्याच्या कर्तृत्वाला एक वेगळी झळाळी येते. आणि जो तुम्ही उल्लेख केला, मी कायम असं म्हणतो की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असतील, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक माता भगिनीला ना मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा दिलेला आहे. जो मातृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आहे, नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे आणि कर्तृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आहे. त्यामुळे हा इतिहास जेवढा पुढच्या पिढीपर्यंत पोचेल तेवढी आपल्याला आणखी चांगलं, आणखी उत्तम करण्याची प्रेरणा मिळेल. काय झालं असतं जर महात्मा ज्योतिराव फुले आणि माई सावित्री या दुसऱ्या देशात जन्माला आल्या असते तर कदाचित आज तुम्ही इथं उभं राहून मला प्रश्नच विचारला नसता. नक्कीच. म्हणजे हे स्वातंत्र्यच जे दाबलं गेलं होतं, म्हणजे जात, धर्म, पंथ हे सगळं सोडून म्हणजे स्त्रीत्वाचा पहिला हुंकार जर या देशात उमटला असेल तर तो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या कार्यातून उमटला आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृसत्ताक राज्यपद्धतीनंतर एक जी अंधारी गोष्ट, अंधारी खोली प्रत्येक माता भगिनीसाठी तयार झाली होती, त्याच्यात प्रकाश आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सावित्रीमाईंनी आणि महात्मा फुलेंनी केलं. तुमची स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही होती. प्रत्येक व्यक्ती म्हणजे या महाराष्ट्राला तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून आणि तुमच्या ॲक्टिंगद्वारे भुरळ पाडलेली आहे. असा कोणता प्रसंग आहे का की त्या मालिकेबद्दल तुम्हाला आज देखील लक्षात आहे? असे अनेक प्रसंग आहेत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये. म्हणजे कायम तो काळजाला लागणारा एक प्रसंग कायम असा असतो की जिथे छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाच्या याने जिथे घेरलं गेलं, कायम आयुष्यात असं वाटतं की कदाचित टाईम मशीन असते आणि हा प्रसंग जर रिव्हर्ट करता आला असता तर हिंदुस्थानचा इतिहास बदलला असता. असे कोणते महापुरुष आहे की ज्या महापुरुषांच्या विचारांचा तुमच्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव झाला आहे? नाही, यामध्ये जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो एक फार मोठा विचार आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, या सगळ्यांनी या देशाच्यासाठी, या समाजासाठी एक फार मोठं योगदान दिलं. आणि एक समान सूत्र जर बघितलं तर यामध्ये एक मानवतेचं, माणसाला माणूस मानण्याचं, किंवा मग ती धार्मिक सत्ता असो, ती राजकीय सत्ता असो, ते समाजकारण असो, राजकारण असो, ते जेव्हा माणूस केंद्रित होतं तेव्हा या सगळ्यांचा विचार तुम्हाला मार्गदर्शक. असे कोणते महापुरुष आहे की तुम्हाला जर अशी इच्छा झाली की मला यांच्यावर आता पुन्हा एक मालिका काढायची आहे, तर ते कोणते महापुरुष असतील? पुढचं आत्ता तर बघत नाही, कारण महाराजांनी सांगितलं की जेवढा मुलूक घोड्यांच्या टापाखाली ठेवता येईल तेवढ्यावरच झेंडा रोवावा. आणि त्यामुळे आत्ता आधी
सावित्रीमाईंचा इतिहास हा दिमाखानं पोचवायचा पहिला प्रयत्न आहे. त्यानंतर पुढचा टप्पा नक्की सांगेन. सर मी जे तुम्हाला बघते ही आपली दुसरी भेट आहे. तुम्ही अमरावतीला आले होते, तुमचं महानाट्य त्यावेळेस झालेलं होतं. मी तुम्हाला बघितलं होतं की बॅकस्टेजवर सुद्धा तुम्ही संभाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये होता. त्यावेळेस सगळी लोकं तुम्हाला मुजरा करत होती. आणि ज्यावेळेस आम्ही बघतो की आमचे महाराज ना कसे असतील तर आमचे महाराज नक्कीच असे असतील असं प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला वाटतं. सर आज असं म्हटलं जातं की जो व्यक्ती सगळ्यात मोठा असतो तो तेवढाच नम्र देखील असतो. आणि आज तुमच्या या कर्तृत्वातून आज तुमच्या व्यक्तिमत्वामधून दिसतं. आणि असं म्हणावं असं वाटतं सर की जो सफ़र की शुरुआत करते हैं वो मंजिलों को भी पार करते हैं. जो सफ़र की शुरुआत करते हैं वो मंजिलों को भी पार करते हैं. सिर्फ एक बार हौसला करके तो देखो, सिर्फ एक बार हौसला करके तो देखो, क्योंकि आप जैसे अच्छे लोगों का तो रास्ते भी इंतज़ार करते, रास्ते भी इंतज़ार करते. सर तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना आपल्या मालिकेबद्दल काय आवाहन कराल? मी एवढंच आवाहन करेन की आत्तापर्यंत गोष्ट महाराष्ट्राची होती, पण मालिका वाहिनीची होती. आता मात्र गोष्टही महाराष्ट्राची आणि मालिकासुद्धा महाराष्ट्राची आहे. 20 जूनपासून सावित्रीमाईंचा इतिहास, महात्मा ज्योतिराव फुलेंचा इतिहास हा मराठी वारसा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजच मराठी वारसा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण एपिसोड बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक पाठवा. धन्यवाद. नक्कीच आपण सगळ्यांनी सेटसुद्धा बघितला आहे. आता प्रत्यक्ष डॉक्टर अमोल कोल्हे सरांना देखील बघितलं आहे. आता फक्त एकाच गोष्टीचा इंतजार आहे, तो म्हणजे मराठी वारसा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी लाईक करा, व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा, जेणेकरून एक खूप मोठी क्रांती होईल. एक ही सिरियल, ही मालिका म्हणजे सगळ्यांसाठी प्रेरणा होईल. और जिन्होंने हमें थामने की कोशिश की ना, जिन्होंने हमें थामने की कोशिश की, अब वो कहेंगे कि नहीं, ये सिर्फ बहुत बड़ा एक तूफान है जो इन सब ने हमारे लिए लाया है. खूप खूप धन्यवाद सर आपले. तुम्ही माझ्या या चॅनलवर खूप चांगली अशी मुलाखत दिली. मी अमरावतीवरून आली आणि एकच ध्यास होता की अमोल कोल्हे सरांना भेटायचं आणि एकदा तरी त्यांच्यासोबत बोलायचं. थँक्यू सो मच सर.